उत्तरायण होता है 21 मार्च। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत आपल्या नव्या ब्लॉगमध्ये। तर आता डे 2 आहे आमच्या जयपूरमध्ये आणि आता आम्ही निघालो परत। आता पुढचा प्लॅन बघू काय आहे। सध्या तरी नाश्त्याला आम्ही आता खाली चाललोय। सो आमचा आता इथून चेकआउट झालं आहे, म्हणजे परत आता आम्ही ह्या हॉटेलला नाही येणार आहे। आज रात्री आम्ही जैसलमेरला निघणार आहे। तशी 4 ठिकाण आहेत आमचे, नंतरला तिथून मग सॅम सँडूज आणि मग तिथून जोधपूर। सो असा पूर्ण ही राजस्थान टूर आहे आपली। तर आता आम्ही निघू पटकन नाश्ता करून। तर बघूया पुढचा प्लॅन आपला काय काय बनतोय आणि कुठे कुठे आपण व्हिजिट मारतोय। स्टे ट्यून। सो गाईज आता आपला इथे चाललाय नाश्ता। सो नाश्त्यामध्ये आपण ब्रेड बटर आणि कॉफी। अक्षय इथे तेजस और जय जास्त दिसत नाही आपल्यामध्ये व्लॉगमध्ये। काय बोलतो जय, कसं वाटलं जयपूर सध्या तरी? चांगलं आहे ना? आणि ते दीप हे पाव एक लादी का संपवतोय, दीप पूर्ण स्कोर टाकतोय। काय दीप? रेकॉर्ड ब्रेकिंग दिक शिंदे। सो गाईज आता सगळ्यांचा नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या वाटचालीसाठी। तर आता कुठे जातो आपण? आता आम्ही संगमनेरला चाललोय। यांचं ब्लॉक पेंटिंगचं वर्कशॉप आहे तिकडे, व्हिजिट आहे तिकडे त्यांची। हँडमेड पेपर कसे बनवतात ते यांना सांगवणार आहे आणि हे स्टुडंट आहेत आमचे। हे आमचे टूर गाईड आहे, आमचे जी आमची टूर आहे त्यांचे टूर इंचार्ज आहे। ठीक आहे, राईट, थँक्यू। सो आता आम्ही तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया पुढे पुढे काय काय होतं। स्टेट येऊन शेवटी ही गाडी आहे। आता आपण एंट्री या गाडीने जायचं। आम्ही जस्ट रीच झालो पेपर फॅक्टरीमध्ये आणि आम्ही एंटर केलं आहे आता त्याच्यामध्ये। सो प्रोग्राम करूया। तिथे आहेत आपल्यासोबत। यावर्षी शांत आहे। कशी होती मग कालची रात्र? बंद। आणि ते पुष्कर ह्यांची आपल्यासोबत लास्ट टूर आहे। आता आम्ही जस्ट बाहेर आलोय पेपर फॅक्टरीमधून। सो आता बघूया आपला पुढचा प्लॅन काय आहे, आपण कुठे भेटतो। आता आपण आलोय जंतर मंतर इकडे। सो आता ती हिस्ट्री जी जंतर मंतरची आहे ती वैदेही सांगेल आपल्याला। हिस्ट्री ही आहे की तिथे त्या प्लेसवर तुमच्या सन रेजनी टाइम कळतो। आधीच्या काळी जे तेव्हा क्लॉक्स इन्व्हेंट नाही झालेले। ओके, जेव्हा क्लॉक्स इन्व्हेंट नव्हते झाले तेव्हा हे अशी मेथड वापरायचे की ते लोक त्या मॉन्युमेंटनी ते बघायचे की मॉर्निंग, इव्हनिंग की आफ्टरनून असं सगळं। ओके ओके, एवढीच इन्फॉर्मेशन आहे।
आता आम्ही जंतर मंतरच्या इथून बाहेर आलो आहे, एक्झिट घेतली आहे. तर जयपूरच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.